केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज. काही ठळक बातम्या. ठेकेदार फरार, रस्ता अधांतरी. मांडवी लिंगी तांडा मार्गावर फक्त गिट्टी. वर्षभरापासून काम ठप्प, अपघातांचे सत्र सुरू. किनवट प्रतिनिधी. पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून PMGSY होणाऱ्या विकास कामांच्या नावाखाली कंत्राटदारांकडून जनतेची कशी अडवणूक केली जाते याचे जिवंत उदाहरण किनवट तालुक्यातील मांडवी ते लिंगी तांडा या रस्त्याच्या रूपाने समोर आले आहे. गेल्या 1 वर्षापासून या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असून हिंगोली येथील संबंधित ठेकेदाराने रस्त्यावर केवळ गिट्टी टाकून पळ काढला आहे. परिणामी या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वर्षभरापासून काम रामभरोसे. मांडवी ते लिंगी तांडा या मार्गाच्या नूतनीकरणासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून निधी मंजूर झाला. कामाला सुरुवातही झाली, मात्र हिंगोली येथील संबंधित ठेकेदाराने रस्त्यावर केवळ खडी आणि मुरुम टाकून काम अर्धवट सोडून दिले. गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून ते या ठिकाणी एकही मजूर किंवा यंत्रसामग्री फिरकली नाही. ठेकेदाराने काम बंद केल्यामुळे या रस्त्याची दुरावस्था झाली असून हा मार्ग आता डेफ ट्रॅप ठरत आहे. अपघातांच्या संख्येत वाढ. रस्त्यावर सर्वत्र खडी पसरलेली असल्याने दुचाकी व चारचाकी वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. उंच सखल भाग आणि मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. दोषी ठेकेदारावर कारवाईची मागणी. या प्रकरणी समाजसेवक व मराठवाडा पद्मशाली संघटनेचे किनवट तालुका उपाध्यक्ष संतोष कोंकलवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने या ठेकेदारावर तत्काळ कठोर कारवाई करावी आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन रस्ता पूर्ण करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मांडवी व लिंगी तांडा परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे. संपादक आनंद भालेराव, किनवट टुडे न्यूज, किनवट, नांदेड. नाव काय साहेब? सुनील बक्केवार. हो. आणि तुमचं? उमेश पवार. हे रस्ता कधीपासून चालू आहे? गेल्या वर्षीपासून चालू आहे काम. आणखी आणि हे खोदकाम होऊन किती 5-6 महिने झाले. तसंच आहे, अपघात होत आहे. 2-3 पडले इथं. आता पावसाळा लागायला. अच्छा. आणखी नुकसानग्रस्त होत आहे, याच्याकडे लक्ष नाही कोणाचं. इकडे सर्व कोण ऑफिसरवाले आहे का कोण आहे? शेतकरी आहेत. शेतकरीच आहे. शेतकरी हो. आहे. अच्छा. हे रस्ता कुठून कुठपर्यंत आहे? हे आहे ना, मांडी येऊन पिंपळशेंडा, लिंगी तांडा अच्छा. आणि नागापूर पण जाते. अच्छा. हा. हे ठेकेदार कोण आहे? ठेकेदार कोण आहे? कुठला हिंगोलीचा आहे म्हणते, त्याचा काही आता पता नाही. अच्छा. आता पता नाही. हो. अच्छा. इथं काम आता काय सध्या बंदच आहे? बंदच आहे. मग आता येणारा पावसाळा आहे, तुम्हाला पावसाळा खूप त्रास होती आता. त्रास म्हणजे कसं, आता येणारा पावसाळा आहे. पावसाळा कधी आता 7 तारीखपासून चालणार आहे. चालू आहे. म्हणजे त्रास म्हणजे तुम्हाला सहन करावं लागेल. आणि चिखलात गाड्याच निघत नाही जर हे बांधकाम त्वरित चालू नाही केले. यांचं मत आहे, शेतकऱ्यांचं मत आहे की बाबा हे रस्ता खूप दिवसापासून चालू आहे, 6 महिने झालं. आणखीन आता या वर्षी पावसाळा चालू झाले की असंच थांबणार आहे. पावसाळ्यामध्ये एवढा त्रास होणार आहे शेतकऱ्यांना की आता 3-4 जणांचा ॲक्सिडेंट इथं पण झालेले आहे, तिथं पण समोर पण झालेले आहे. यांचं आता दुर्लक्ष झालेले आहे ठेकेदारांचं. ठेकेदार आता नाही ना पता नाही आहे. तर कृपया करून तुम्ही साहेबांना विनंती आहे सरकारला की बाबा हे रस्त्याचा लवकरात लवकर काम करून द्यावं. कारण की हे शेतकरी लोक आहेत तिथं, इकडचे सर्व तांडे बिंडे आहेत, तिकडे सर्व शेतकरी आहेत. तर कृपया करून साहेबांना विनंती आहे, मुख्यमंत्री साहेबांना, की लवकरात लवकर काम करून द्यावे, हे विनंती आहे. धन्यवाद. परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा.